अकोल्यातील अन्वी मिर्झापूरचे माजी सरपंच शंकरराव शिरसाट यांचा गॅस सिलेंडरच्या रांगेमध्ये उभं राहून मृत्यू झालाय आणि यावर हा गॅस सिलेंडर तुटवड्याचा पहिला बळी असल्याची टीका प्रकाश आंबेडकरांनी केली आहे। तसंच रोहिणी खडसे आणि संजय राऊतांनी सुद्धा गॅस तुटवड्यावरून सरकारवर निशाणा साधलाय। अकोला तालुक्यातील अन्वी मिर्झापूरचे माजी सरपंच शंकरराव शिरसाट यांचा गॅस सिलेंडरच्या रांगेत मृत्यू झालाय। माजी सरपंच शंकरराव शिरसाट हे शनिवारी यदुराज गॅस एजन्सी समोर सिलेंडर मिळवण्यासाठी रांगेत उभे होते। अचानक चक्कर येऊन शंकरराव शिरसाट हे खाली कोसळले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला। आधी तुम्ही ओटीपी देता मग तिथं कशाला बोलवता तुम्ही? त्यांना ओटीपी दिल्यानंतरही त्यांना 25 तारखेला गॅस आणतो म्हणत होते। परत त्यांना दुसऱ्या दिवशी बोलवलं त्यांनी, ओटीपी परत पाहिजे म्हणे। गॅसच्या लाईनीत उभे राहिले, ते जर उभे राहिले नसते त्यांचा जर गॅस आला असता। आज माझ्या सासू अशा आहेत की त्यांना चालता सुद्धा येत नाही, त्यांना ते तिथं जायचं काम पडलं आणि त्यांच्यामुळे अशी ही दुर्दशा ओढवली। शंकरराव शिरसाट यांच्या मृत्यूनंतर प्रकाश आंबेडकरांनी शासनाच्या नियोजन शून्य तयारीवर टीका केली आहे। गॅस सिलेंडरच्या तुटवड्याचा आज पहिला बळी गेला। शासनाने नियोजन व्यवस्थित केलं असतं तर कदाचित माजी सरपंच शंकरराव शिरसाट यांचा जीव वाचला असता। केंद्र सरकार, राज्य सरकार या दोघांचा मी असताना धिक्कार करतो आणि यापुढेही गॅस सिलेंडरसाठी माणसं दगावणार नाहीत याची दक्षता त्यांनी घ्यावी हीच विनंती। माजी सरपंच शंकरराव शिरसाट यांच्या मृत्यूनंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी सरकारवर हल्लाबोल केलाय। जे लोक सांगतात ना की राज्यामध्ये मुबलक गॅस सिलेंडर आहेत, त्यांना जरा हा फोटो पाठवा। अकोल्यातील अन्वी मिर्झापूरचे माजी सरपंच शंकरराव शिरसाट यांना यदुराज गॅस एजन्सी समोर सिलेंडरसाठी रांगेत उभे असताना आपला जीव गमवावा लागलाय। सिलेंडर बुक करा आणि 25 दिवसात येईल असं वर तोंड करून सांगणाऱ्या आमदार मॅडमने शिरसाट कुटुंबियांची सर्वात आधी माफी मागायला हवी। तर गॅस सिलेंडरच्या रांगेत मारामाऱ्या होत आहेत, लोक आजारी पडत असल्याचं म्हणत राऊतांनी सरकारवर टीका केली आहे। पण महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी गॅसच्या रांगेमध्ये मारामाऱ्या, लोक आजारी पडत आहेत आणि स्वतः तुमचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री म्हणतात गॅसची टंचाई आहे म्हणून भुजबळ म्हणतात। आधी कॅबिनेटमध्ये एकमत काय आहे ते पहा। तुमच्या सरकारमध्येच मतभेद आहेत, तुमचेच लोक गॅसवर आहेत। पोलीस बंदोबस्तामध्ये तुम्हाला सिलेंडरचं वितरण करावं लागते ठिकठिकाणी, हे कसलं लक्षण आहे? जालन्यातील वानडगाव शिवारामध्ये पेट्रोल पंपावर मारहाणीची घटना घडली होती। 3 ते 4 जणांच्या टोळक्याकडून पंपचालकासह पंपावरील कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली होती।